जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. पर्वताकडे येथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे येथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे येथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. सर्व संकटात प्रभू करील जीवाचे रक्षण, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तेकृत वर्तमान अध्याय 11 28 ते 30 ही वचने. मत्तेकृत वर्तमान अध्याय 11 28 ते 30 ही वचने. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझी जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही मत्ताई त्याचा 11 अध्याय आणि 28 ते 30 वचन बघत आहोत. आणि हे वचन जे आम्ही पाहत आहोत की एक जीवनामधलं महत्वाचं वचन आहे, आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. तो म्हणतोय की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो प्रभू स्वतः आमच्याकडे आमंत्रण देत आहे की त्याच्याकडे आम्ही यावं. अनेक वेळा आमच्या जीवनावर ओझं राहिलं, आमच्या जीवनावर ऋण राहिलं, आमच्या जीवनावर कर्ज राहिलं, या आम्ही जर लहान दर्जाचे राहिलो, आमचा द्वेष करणारे पुष्कळ आहे. आम्हाला जवळ करण्याऐवजी आम्हाला दूर करणारे पुष्कळ आहे. आमच्या जवळ येणारा कोणी नाही, आणि नाही आम्हाला विचारणारं की तुम्ही कसे आहात. आणि ज्याच्याकडे धन असते त्याच्याकडे सर्व काही विचारणं आणि त्याची तब्येत हालचाल विचारलं जाते.
परंतु हा देव आमच्या जीवनाची विचारणा करतो आणि तो आमच्याबद्दल आपली चिंता व्यक्त करतो. तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या. त्याच्याकडे येण्यासाठी तो आम्हाला म्हणत आहे की तुमच्या जीवनामध्ये कसंही प्रकारचं कष्ट असो या तुमचं जीवन त्रासाने भरलेलं असो, परंतु जर माझ्याकडे येता तर मी तुम्हाला विसावा देईल. तो प्रभू येशू ख्रिस्त विसावा देण्यास तयार आहे, परंतु मी आणि तुम्ही तो विसावा घेण्यासाठी आम्ही तयार झालो आहे का? जर आम्ही तयार आहोत तर निश्चितच तो आमचा जीवनातला भार कमी करेल, आमचं जीवन हलकं करेल. आम्हाला तो निश्चितच आपल्या आशीर्वादाने भरेल तर भरेलच, परंतु आमच्या मनाला, आमच्या जीवनाला तो सौम्य आणि लीन करेल, कारण का तो स्वतः मनाचा लीन आहे, तो स्वतः मनाचा सौम्य आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर आपली इच्छा ठेवतो, आम्ही आपला विश्वास ठेवतो, आम्ही आपला भार टाकतो, तर तो मला आणि तुम्हाला आपला विसावा देईल आणि आम्हाला तो आपल्या विसावाने भरेलच आणि आम्हाला हलकं करेल. कारण का त्याचं वचन म्हणते, माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. काय आम्ही त्या ओझ्याला जे प्रभूच्या हातामध्ये आहे ते घेण्यासाठी तयार आहो का? आणि आपलं स्वतःचं जीवन, आमचं भरकटलेलं जीवन आणि बोझाने भरलेलं जीवन ते त्याच्या पायथ्याशी सोडायला तयार आहो का? निश्चितच तो आम्हाला सहाय्य करेल आणि आमचं ओझं हलकं करून आम्हाला तो विसावा देईल. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तो प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी आपला भार आणि आमच्यासाठी आमचे ओझे घेऊन तो स्वतः सोसावण्यासाठी तयार आहे, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि विनंती करतो, प्रभू आमचे ओझे काढून टाक, आम्हाला हलकं कर आणि आम्हाला तुझ्या शांतीने, तुझ्या समाधानाने भर. आमच्यामधला जो प्रभूजी चिडचिडपणा आहे, आमच्यामधला जो त्रास आहे, जो भाराक्रांत आहे, जो चिंताग्रस्त आहे, तो दूर करून दे बाप्पा. आम्हा सर्वांना विसावा तू दे आणि तुझा विसावा तो चांगला आहे, ते ग्रहण करणारं जीवन आम्हाला प्रदान कर. आम्ही तुझ्या स्वाधीन होतो, जीवन तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू येशू आमची मदत कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.